2-3 रुपयांचा स्टॉक घेतलेला आहे पण तो नंतर लाखांमध्ये गेलाय, हजारोंमध्ये गेलेला आहे, अशी काही उदाहरणं आपल्या ऐकिवात असतात. तर मग अशामध्ये स्टॉक मार्केटमधून किंवा ट्रेडिंगमधून करोडो रुपये कमावता येतात का? ओके, सो हे डेफिनेटली ट्रू आहे की 2-3 रुपयाचे स्टॉक्स वरती आलेले आहेत किंवा ज्याला आपण मल्टीबॅगर्स म्हणतो. आता मल्टीबॅगर्समध्ये अनेक नावं आहेत आपल्याकडे. जसं आता रिसेंटली जर मी मागच्या काही वर्षांची उदाहरणं घेतली तर अपार इंडस्ट्रीज आहे, डिक्सन टेक्नॉलॉजीज आहे. हे कंपनीजनी मल्टीबॅगर रिटर्न्स दिलेले आहेत. पण अगेन हे कंपनीजचे बॅलन्स शीट्स, कॅश फ्लोज अत्यंत स्ट्रॉंग आहेत. ते PLI स्कीम्सनी बॅक्ड आहेत. या सगळ्या गोष्टी होत्या म्हणून ते मल्टीबॅगर होऊ शकले. सो तुम्ही जे म्हणताय की 3x, 4x, 5x रिटर्न्स मिळतात वर्षभरात किंवा काही वर्षांमध्ये, ह्याला आपण मल्टीबॅगर्स म्हणतो. अच्छा. पण मल्टीबॅगर्स किती असतात, म्हणजे जर आपण 100 स्टॉक्स जर मी स्टडी करते तर त्यातले 2 किंवा 3 स्टॉक्स मल्टीबॅगर होण्याची शक्यता असते. हा पण मुद्दा एक महत्वाचा आहे की जेव्हा या स्टॉक्सला बूम मिळाला आहे, तुम्ही जर नीट बघितलं तर तेव्हा मार्केट पण चांगलंच बूममध्ये होतं. सो आता जी मी नावं घेतली आहेत कंपनीची, हे 2020 ते 23च्या मध्ये मल्टीबॅगर्स झालेले आहेत. मग तसं का? कारण त्यावेळी कोविड नंतर जर आपण बघितलं तर मार्केटला खूप बूम आलाय, त्याच्यामधून खूप मल्टीबॅगर्स बाहेर आलेले आहेत. सो प्रत्येक मार्केटचं एक सायकल असतं. तसंच शेअर मार्केटचं, स्टॉकचं जे सायकल आहे त्या सायकलमध्ये जर तुम्ही परफेक्ट स्टॉक निवडताय तर डेफिनेटली मल्टीबॅगर होऊ शकतो. पण तुम्ही जर आज इन्व्हेस्टमेंट स्टार्ट केली आहे तर मला पहिल्याच वर्षी एखादा मल्टीबॅगर स्टॉक मिळेल किंवा मी सुरुवातच पेनीनी करणार किंवा मल्टीबॅगरनी करणार, तर दॅट इज रॉंग.